सगळ्या वाईट शेवटांनो संपून जा, मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची. तर तिथे बसलेल्या पोरींनी अशा वाजवून दाखवल्या चिठ्ठ्या. माझ्या भाच्याने आतापर्यंत 3दा बघितला हा सिनेमा आणि तो आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षाला. मला हे आवडलं की या एज ग्रुपला पण तो सिनेमा तितकाच आवडतोय. गर्दी खूप होती आम्ही शूटिंग करताना, तर अरे निर्मिती मावशी आम्ही असं जरा खाली वाकून बघायचो. एक रेड पर्स चालताना दिसली की त्याच्या मागे मागे आम्ही जायचो आणि मग आम्हाला कळायचं ही निर्मिती मावशी. ती आजही आत्ताही मी आजही असं जेव्हा म्हणतो की जरा अजून जाहिरातीचा साईज वाढवूया, नाही काही गरज नाही. कसं मी ह्याच्या मनात आणलं तर अख्खा पेपर मध्ये फक्त झिम्माच दिसेल, पण त्याला पैसे लागतात. पण लोकांच्या प्रतिक्रिया अशा येतात त्यामुळे असं वाटतं की हुशार आहोत का आपण. प्लाझाला बायकांचा एक ग्रुप होता, 12 जणी होत्या त्या असं म्हणाले की आम्ही मिळून कॉन्ट्रीब्युशन काढतो पण लंडन दाखवायला तुम्हीच यायचं. मला तर मजा आली असं ओरडलं आणि मला इतकं भारी वाटलं. नाही आणि सिद्धू गेला त्यांच्याकडे, त्याचा हातात असा हात घेतला, अरे बाळा भारी असं तुम्हाला इतकं छान वाटलं. प्रेक्षक सिनेमागृहात येतोय हीच जमेची बाजू आहे. आमच्यासाठी कमाई ही आहे की झिम्मा सोबत हे जोडलं गेलं की झिम्मानी मराठी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणलं. हा झालं काम ऑन. आणावाच लागेल, मला काय पर्याय का काय. फक्त यावेळी सगळं यांनी करायचं. हो कॉस्ट्युम्स मी आणेन माझे. आपले आपले करू. केवढ्या पर्सेस आहेत आपल्याकडे, ऍक्सेसरीज आल्या इथे. मंडळी, मी चित्राली चोगले आणि आता तुम्ही बघताय की माझ्या आजूबाजूला म्हणजे आम्ही फुल फ्लेज आहोत, कारण की आता आम्ही झिम्मा खेळायला तयार आहोत. असं कारण की सध्या जे काय यांचा जो सिनेमा आहे जो काय धुमाकूळ घालतोय ना, त्यानंतर मला ह्यांना भेटायचंच होतं. तो हाय आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. तर मी ना सुरुवातीला कॅप्टन ऑफ द शिपकडे जाणार आहे, कारण की हेमंत आपण आधी जेव्हा रिलीजच्या आधी बोलत होतो तेव्हा आपण सगळं चांगलं बोलत होतो, हे होणार आहे असं, आम्ही धमाल केलेली आहे सगळं. पण आता ऍक्च्युअल धमाल सिनेमागृहात तुम्ही करताय, कसं वाटतंय? नाही, अजूनही मला ह्या सगळ्यावर काहीही विश्वास बसत नाहीये. हे सगळं खोटंच आहे असं वाटतं. त्या बुक माय शोवर ते असं सगळं ऑरेंज व्हायला लागतं तेव्हा मला असं वाटतं हे काहीतरी ॲपचा प्रॉब्लेम असेल. कोणीतरी मला सांगतं की इथे पॅक होता, तर मला असं वाटतं प्रेमाने सांगत असतील, नसेल एवढं. तर हे मला खरंच अजूनही विश्वास बसत नाहीये. पण एक गोष्ट नक्की की या निमित्ताने आम्ही रोज सर्व थिएटर्सना फिरतोय. म्हणजे मी आणि सिद्धू असेल, मी आणि क्षिती असेल, कधी कधी मी एकटा. तर कारण काय घरचं कार्य आहे त्यामुळे आपण बघायला पाहिजे, लक्ष तर द्यायला पाहिजे. त्यातनं काही गोष्टी अशा लक्षात येतात की आता आपल्याला जो वाटत होता सिनेमा तो राहिलेला नाही आहे. आता तो लोकांनी वेगळा केला आहे. त्यांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे, त्या सिनेमाबद्दल त्यांचं रिलेशन वेगळं आहे. आता त्यांनी तो वेगळ्या पद्धतीने रिलेट करून घेतला आहे. ते ओव्हरवेल्म झालेत. ते का झालेत याचं उत्तरही माझ्याकडे नाही आहे. एवढंच मला वाटतं की आम्ही प्रामाणिकपणे अतिशय साधी, सरळ, सोपी, गोड गोष्ट सांगायचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की साधेपणाच आवडतोय बहुतेक. म्हणजे तोच वर्क होतोय. कारण निर्मिती मावशीच्या वाक्यांना काल मी शिट्ट्या ऐकल्या थिएटरमध्ये. शिट्ट्या म्हणजे ज्यासाठी ते कान आसुसले होते की आपला सिनेमा थिएटरला लागावा आणि टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात तो चालावा. तर हे खरं होताना दिसलं. मग इंटरवलला लाईट्स ऑन झाले आणि मी विचारला प्रश्न की कोण शिट्ट्या मारत होतं, म्हणजे शिट्ट्या आणल्यात का असं वाटलं. क्षितीला तर वाटलं शिट्ट्या आणल्या असतील. तर तिथे बसलेल्या पोरींनी अशा वाजवून दाखवल्या शिट्ट्या. सर आम्ही इकडचे. मी म्हटलं कोण? आमचा सोसायटीचा ग्रुप आलाय, आमचा हे याचा ग्रुप आहे, त्याचा ग्रुप आहे, असं करून ग्रुपनी. आणि पॅक होतं थिएटर. मी अजून एका थिएटरला गेलो, तिथे अशी वयोवृद्ध माणसं, म्हणजे तो ऑडियन्स कळतो आपल्याला की हा समृद्ध नाटकाला जाणारा, मराठी संस्कृतीला जपणारा ऑडियन्स बघून कळतं की हा. आणि मी इतका मला बोलता येईना, म्हणजे मला शब्द सुचेना की ह्या ऑडियन्सला कारण अपेक्षित नव्हतं की ते पूर्ण भरलेलं असेल. आणि दुसरं असं वाटत होतं आम्हाला की बायका तर बोलतच होत्या, पण
मुलं जी आहेत बॉईज ते काही फार असं म्हणजे ठीकच आहे असं रिॲक्ट करतील. तर ते खूप बोलत होते की खूप मजा आली आम्हाला. असं एक 3-4 मुलं आली होती नुसती पहिल्यांदा मराठी सिनेमाला आली होती. तर ते खूप खुश होते विच वॉज अ ग्रेट थिंग. तो मला हे खूप पूर्वी अनेक लोकांनी सांगितलं होतं. मला अशोक मामांनी सांगितलं होतं की तुम्हाला खूप वाटतं ते करताना आपल्याला हे पोचवायचं आहे, आपलं म्हणणं हे आहे वगैरे, पण ते एकदा प्रेक्षकांनी आपलं केलं की ते वेगळं करून ते टाकतं. त्यांचं म्हणणं असतं. तर ते खरं होताना दिसतंय मला. कारण मला म्हणजे आम्ही काही ह्या सीनचा मतितार्थ हा असेल वगैरे खरंच काही ठरवलेलं नव्हतं, किंवा शेवट अशा पद्धतीने तो असा काळजाला भिडेल वगैरे काही यातलं काही ठरवलं नव्हतं. पण लोकांच्या प्रतिक्रिया अशा येतात त्यामुळे असं वाटतं की अच्छा हुशार होत का आपण. एवढंच वाटतंय, बाकी काही वाटत नाहीये. आय एम शुअर की जसं हेमंत म्हणतोय तसं की हे सगळं म्हणजे अपेक्षित नव्हतं, त्याच्यातून काही काही गोष्टी अपेक्षित नसतीलच. आय एम शुअर प्रत्येकाला वाटतं आपला सिनेमा छान झाला, पण आता ज्या काही रिॲक्शन्स येत आहेत, काय धमाल रिॲक्शन, म्हणजे एक अशी रिॲक्शन की जी कायम लक्षात राहील. असं काय घडलंय प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येकासाठी हा प्रश्न. आणि मला म्हणजे माझ्यासाठी ते खूप खूप टचिंग आणि धमाल आणि सगळंच होतं. एका मुलाने इंस्टाग्रामवरती पोस्ट टाकली होती फिल्मचं हे करून, आणि त्यांनी लिहिलं होतं की सगळ्या वाईट शेवटांनो संपून जा, मला पुन्हा नव्याने सुरुवात करायची, आणि झिम्माचं गाणं मागे टाकलं होतं. तर ते मला असं वाटलं की खरंच यार, म्हणजे ॲज अ फिल्म नंतर अशा खूप रिॲक्शन झाल्या, पण त्यांनी त्या 2 ओळीत इतकं मस्त म्हटलं होतं की मला असं वाटलं की हां, हे दिस इज व्हॉट आय वॉज होपिंग की होईल, आणि झालं. निर्मिती मावशीच्या इतक्या रिॲक्शन्स मिळतात आम्हाला सुद्धा. निर्मिती मावशी 15 सांगू शकते सहज. तरी मी रेड पर्स बद्दल काहीतरी ऐकलं मगाशी. रेड पर्स आम्ही जेव्हा ऑडियन्स इंटरॅक्शनला जातो तर अर्ध्या कमेंट्स या सिनेमाबद्दल आणि इतर अभिनेत्यांबद्दल असतात, आणि अर्ध्या कमेंट्स या फक्त आणि फक्त निर्मिती मावशीबद्दल असतात. तर आम्ही खरं तर निरोप घ्यायला गेलेलो असतो, प्रेक्षकांचे निरोप घ्यायला गेलेलो असतो की ते निर्मिती निर्मिती मावशीबद्दल मावशी पोहोचवा. आणि सुहास मावशी या दोघींबद्दल इतकं बोलतात ते सगळे. मग काय आहे ते रेड पर्स काय आहे, मला जाणून घ्यायचं, म्हणजे मला कुतूहल आहे. काही नाही का, ह्या लोकांनी उगाच हे केलेलं आहे ते रेड पर्स असं काही नाही आहे. असं बघ, माझी आता येलो पर्स आहे, रेड पर्सचा काही संबंध आहे? हे बघ काय आहे, साताऱ्याचा कंदी पेढा असतो, हा संत्रा बर्फी ही नागपूरची असते, किंवा बाकरवडी पुण्याची असते. तसं लंडनची ही रेड पर्स असते. लंडनमध्ये तू कुणाकडेही जा, प्रत्येकाकडे, पुरुषांकडे, सुटाबुटातल्या सगळ्यांकडे रेड पर्स असते. सगळेजण, राणी सुद्धा रेड पर्स घेऊनच फिरते, त्याशिवाय अलाउड नाहीये लंडनमध्ये. आम्ही इतके फिरलेलो आहोत रेड पर्स मिळवायला म्हणून, तर हिनं एकावर हिला सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही, तिनं 2 घेतल्या रेड पर्स. आणि संपूर्ण महाराष्ट्राला आता हे कळलंय की ती निर्मिती सावंत आणि तिची रेड पर्स. आणि बर दुसरी गोष्ट, मी आधी विचारलेलं शॉपिंगचे किस्से, आता मला अजून एक किस्सा कळलेला आहे. दुसरी गोष्ट ही की गर्दी खूप होती आम्ही शूटिंग करताना. तर अरे निर्मिती मावशी कुठे, तर आम्ही असं जरा खाली वाकून बघायचो. एक रेड पर्स चालताना दिसली की त्याच्या मागे मागे आम्ही जायचो, आणि मग आम्हाला कळायचं ही निर्मिती मावशी. सनफ्लॉवर नंतर रेड पर्स. ते सिनेमात मूळ शॉपिंगचं म्हणतोय. आम्हाला माझीही पर्स, माझंही वॉलेट मला रेड दिसू लागलेलं काही दिवसांनी. काही खूप छळलं ग यांनी. काही नाही रेड पर्स वगैरे असं. आपण असं जातो जेव्हा बाहेर तेव्हा ठरवून जातो ना की बाबा अमुक अमुक घ्यायचं आहे आपल्याला, लिपस्टिकची ही शेड घ्यायची आपल्याला. अरे यार, तसं मी इथून तसं ठरवून गेले होते की एक मला एक छान मस्त रेड पर्स घ्यायची आहे. तर त्यांनी, ह्या लोकांनी त्याचं एवढं बनवलं ना. नाही, जाताना एक ठरवून गेली, 2 कशा झाल्या त्याच्यामुळे हा प्रश्न आहे आमचा. दुसरी एक मिळाली अगं चांगली, म्हणून 1-on-1 दिसली, मग एक मिळून गेली. आता लोकांनी सिनेमा पाहिलाय ना, तर आता त्यांना कळेल की तो जो शॉपिंगचा सिक्वेन्स आहे इंटरवलच्या जस्ट अलीकडे, ते जे आम्ही सतत सांगतो की बायका हरवल्या, तर ते ठिकाण जे इंटरवलच्या आधी येतं, जे तुम्ही पाहिलंय जिथे सगळे फिरतात, तिकडेच सगळ्या हरवल्या. तिथेच सुहास मावशींनी स्वतःसाठी चालू शॉट मध्ये एक कपडे घेतले आणि घेऊन ती बाहेर आली. चालू शॉट. अतिशय एक वेगळी गोष्ट तुम्हाला आता आज सांगायला हरकत नाही. पिकाडली सर्कसला आम्ही शूट करत होतो, आणि तिथे सुचित्रा बांदेकरांचा एक सिक्वेन्स आहे की त्यांना फोन येतो
आणि त्या बाजूला जाऊन बोलतात आणि बाकीची कॅरेक्टर्स मागे उभे असलेली दिसतात. तिथे सिद्धू आणि सोनालीची मला गरज होतीच, कारण त्यांचाही एक इम्पॉर्टंट त्याच्यातला भाग होता. आणि बाकी पात्र तुम्ही आजही बघाल प्रेक्षकांनो, त्याच्यात निर्मिती सावंत नाही आहेत. त्या नाही आहेत याचं कारणच असं की त्या लाडात माझ्याकडे आल्या आणि त्या असं म्हणाले की सगळीकडेच सारखं मागे उभं राहायचं, थोडा वेळ जाते की शॉपिंगला, असं म्हणून त्या दिवशीच ती लाल पर्स घेण्यात आलेली आहे. तोच तो दिवस, तेच ते ठिकाण जिथे ती लाल पर्स घेतलेली आहे. आणि आज बघणाऱ्यांना कळेल की त्या सिक्वेन्सला निर्मिती सावंत मागे का नाही आहेत उभ्या. पाहिला असेल तर आता परत जाऊन पहा आणि तो सीन आहे की नाही, म्हणजे एक चान्स आहे तुम्हाला आता जाणून बाकी सगळीकडे त्या तुम्हाला दिसतील सिन्सिअरली, त्या सीनला मात्र त्या नाही आहेत. आणि प्रेक्षकांना सिनेमा आवडला असेल, निर्मिती मावशीचं काम आवडलं असेल तर मी पत्ता सांगतो. ज्यांना ज्यांना शक्य आहे रेड पर्स पाठवत राहा, अख्ख्या महाराष्ट्रातनं येत राहू दे लाल रंगाच्या पर्स. अरे बापरे. मला माहिती असतं तर मी आणली असते. खरंच अख्ख्या महाराष्ट्रभर फेमस झाले ही रेड पर्स. किती जणांचे मेसेज येतात, तुझ्या रेड पर्सचं काय म्हणणं आहे. आज कळलंय पण आज कळलं, खरं कळलं, कुठे घेतली तेही कळलं. पार्ट 2 आहेच, निर्मला अँड क्रॉनिकल्स ऑफ रेड पर्स. स्पिन ऑफ निघणार आहे याचा. सो येस, आपण म्हणत होतो की अशी एखादी आठवण, अशी एखादी कुठली तरी रिॲक्शन, तर काय आहे निर्मिती, म्हणजे कुठली एखादी अशी जी छा गई, म्हणजे असं लग गई. तशा ना खरंच खूप आलेत, खूप म्हणजे अगणित. म्हणजे एक्सपेक्ट केल्या नव्हत्या एवढ्या रिॲक्शन्स आल्या आहेत आणि खरंच भारावून गेलो आहे आम्ही सगळेच, भारावून गेलो आहे. मे बी हे खूप दाखवत नसतील पण खरंच तसं झालेलं आहे आमचं. पण मला एक आवडलं की माझ्या भाच्याने आत्तापर्यंत 3दा बघितला हा सिनेमा आणि तो आहे कॉलेजच्या पहिल्या वर्षाला. मला हे आवडलं की ह्या एज ग्रुपला पण तो सिनेमा तितकाच आवडतोय की बायकांना आवडणार याच्याबद्दल माझी गॅरंटी होती. म्हणजे हा म्हणत होता काय होतंय काय, हे सगळं त्याचं चाललं होतं, पण बायकांना आवडणार कारण नक्की त्यात प्रत्येक बाई कुठल्या ना कुठल्या बाईशी रिलेट करून ते सगळं एन्जॉय करणार हे सगळं माहिती होतं. पण तरुण मुलांना हा सिनेमा आवडतोय आणि त्याला त्यातलं ते सिद्धार्थचं वाक्य आवडतंय, थकतच नाहीत रे, हे त्याला रिलेट होते कारण तो आत्ता कॉलेजला पहिल्या वर्षाला आहे तो. तर ही गोष्ट मला जास्ती आवडली की सगळ्या एज ग्रुपच्या पुरुषांना पण, बायकांना पण, तरुण मुलांना पण, तरुण मुलींना पण, सगळ्यांना आवडतो हा सिनेमा. हे मला खूप छान वाटलं. थकतचं नाही हे होतं वाक्य का तू स्वतःहून म्हटलंस? नाही, ते त्या अनुभवावरनं आलेलं वाक्य होतं. पण ते लेखिकेने पण म्हणजे स्वतःच्या अनुभवावरनं सुद्धा, कारण आपली लेखिका सुद्धा खूप बोलते, थकतच नाही ती. मी तुला सांगू का, आता हा म्हणाला की थिएटरमध्ये गेल्यानंतर निर्मिती मावशीचं एका वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्या आल्या. मी इथे सगळ्या महाराष्ट्राला सांगू इच्छिते की लेखिकेने लिहिलेल्या वाक्यांशिवाय आम्ही इतर काही बोललोच नाही. दॅट इज ट्रू. म्हणजे सगळं तिने लिहिलेलं होतं की हे कॅरेक्टर काय म्हणेल, हे कॅरेक्टर असं का म्हणेल, याच्या मागचं सुद्धा कारण सगळं आम्ही समजून घेतलेलं असल्यामुळे ती वाक्य त्या त्या इंटेन्सिटीने पोचतायत लोकांपर्यंत. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. मला काय भरभरून रिॲक्शन्स येतातच आहेत आणि मला त्यातली सगळ्यात आवडलेली रिॲक्शन सांगतो. आम्ही एका थिएटरला गेलो होतो आणि इंटरवलला भेटायला गेलो लोकांना. अर्थातच काही लोक अरे तुम्ही आलायत असं तसं, आणि एक बाई ओरडून असं म्हणाल्या, ही माझी आई गावाकडे असते, ती पहिल्यांदाच मल्टिप्लेक्समध्ये आली आहे. मी त्या आजींचा हात हातात घेतला आणि म्हटलं कसं वाटतंय तुम्हाला, तर त्या म्हणल्या भारीच आहे. तर म्हणजे ही बाई आली थिएटरमध्ये हा सिनेमा बघायला, ही सगळ्यात मोठी पावती. आता ही इमोशनल आजी झाल्या, एक जॉली आजी पण पाहिल्या आम्ही. त्या अराउंड 85 इयर्स ओल्ड होत्या अराउंड. आणि आम्ही जेव्हा थिएटरमध्ये गेलो, मास्क वगैरे काढले आणि प्रेक्षकांसमोर उभे राहिलो की काय कसं वाटतंय, तर खुश झाले सगळे प्रेक्षक, त्यांना पण बरं वाटलं. तर एक मागणं एकदम मस्त असा एक आवाज आला मागणं. तर आम्ही सगळ्यांनी वळून पाहिलं तर एक म्हणजे त्या खूप आजी होत्या, त्या प्राईम आजी होत्या.
आणि त्यांनी एकदम एकदम प्राईम असं ओरडलं ना आणि मला इतकं भारी वाटलं. नाही आणि की सिद्धू गेला त्यांच्याकडे, त्याचा मी अगदी गेलो. हातात असा हात घेतला, अरे बाळा भारी वगैरे असं तर मला इतकं छान वाटलं की यार त्या एन्जॉय Energy. करतायत. म्हणजे काय एन्जॉय करतायत म्हणजे मे बी हेही त्यांच्या मनात असेल की मला पण असं करायचं होतं किंवा मी पण असं केलेलं आहे. हे सगळं जेव्हा बाहेर येतं ना, काय एका स्त्रीच्या मनातल्या काही हिडन गोष्टी जेव्हा अशा पद्धतीनं बाहेर येतात ना एन्जॉयमेंट मधनं, की त्या खूप येतात. मग ती थांबत नाही स्त्री, ती व्यक्त करायची थांबत नाही, ती सगळं बोलून टाकते. आणि सगळ्या स्त्रियांनी एस्पेशली हे व्यक्त केलं थिएटरमध्ये. त्या सगळ्या भडाभडा बोलू लागल्या, साठलेलं सगळं असं ते छान वाटतं ते बघायला. इट्स अ ब्युटिफुल व्हिज्युअल जेव्हा त्या बोलतात. आणि मला झाले काही टूर गाईडचे जॉब आले मला आता. म्हणजे सायमल्टेनियस एक काहीतरी एक दुसरा मार्ग माझ्याकडे तयार आहे. प्लाझाला बायकांचा एक ग्रुप होता, 12 जणी होत्या त्या. हो, हो. त्या असं म्हणाले की आम्ही मिळून कॉन्ट्रीब्युशन काढतो, पण लंडन दाखवायला तुम्हीच यायचं. पण मग तुमच्यासाठी एक चांगला प्लस पॉईंट आहे, तुम्ही ह्या सगळ्यांना घेऊन लंडन ट्रिप ऑर्गनाईज करा. म्हणजे इट वुड बी, म्हणजे मी सजेस्ट करते बघा म्हणजे तुम्ही या सगळ्यांना झिम्मा टूचे पैसे इथनं आणायचे तर आयडिया छान आहे ही. खरं तर चांगली आयडिया. मला पण घेऊ चला. तेव्हा तिनं नंतर तिचं पाकिट सरकावलं. आधी तुझ्या रागवलं, तू अजून जिम्मा नाही मी पाहिजे. पाहिला नाहीये काही कार्डच मी पाहू शकले नाहीये, पण आता याच्याशी बोलल्यानंतर पहिली गोष्ट मी करणार आहे त्यांची- आता हे काय हे बघ, रात्रीचं आमच्यासोबत चल. मला मी सांग, तुला मी हे book बघ, करून book देतो my तुला show पटकन. correct. ताबडतोब book my अरे show. हे निर्माता बरोबर असतं तुला काय. आता निर्माता बरोबर मला एक बोला असं वाटतंय की शिती सगळं जे काही फंडिंग होतं ऑब्व्हियसली इन हर हँड्स. आता घरची आणि तिकडे सेटवरची केमिस्ट्री आय एम शुअर वेगळी असणार होती, काय असणार ते. मग बॅक ऑफ द माइंड जेव्हा घरी आल्यावर व्हायचं का असं काय, म्हणजे घरी नाही म्हणजे शूट संपून आल्यावरती इथे हे कशाला केलंस, इथे थोडंसं हे झालं असतं. रोज व्हायचं हे. क्षिती आजही, आत्ताही, मी आजही असं जेव्हा म्हणतो की जरा अजून जाहिरातीचा साईज वाढवूया, नाही काही गरज नाही. तर हे आहे. कसं मी ह्याच्या मनात आणलं तर अख्खा पेपर मध्ये फक्त झिम्माच दिसेल, पण त्याला पैसे लागतात. ही डे 1 पासून हेच करत राहिली. मला ना त्यांचे कॉस्ट्युम्स आणि हे तेवढ्यात होतात, ते बस एवढे पैसे दिलेले तिला त्याच्यात होतात. बरं, खोटं असेल तर मला इतके इंस्टाग्रामवर मेसेजेस आलेत की सोनाली, सायली यांचे कपडे आम्हाला खूप आवडले. आता बोल, अजून आवडले असते तर समजायचं ऐकलं असतं. किती अजून आवडणार? एवढे आवडलेले बास आहे. पण तिने ते म्हणजे तुला माहिती आहे का, आज जेव्हा आता थिएटरमध्ये कलेक्शन होत आहे, तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट माहिती असेल की ते कलेक्शन खूप लोक, परवा एकाचा रिप्लाय आला एका मुलाचा 30 तरी करोड झाले असतील. तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे गोष्ट सांगतोय, एवढे नाही होत, एवढे खरंच नाही होत. त्यात 50% वर चालू आहे. त्यात 50% कपॅसिटीवर चालू आहे. थिएटर रेट्स कमी आहेत, अनेकशी महाराष्ट्रातली थिएटर्स बंद आहेत. त्या सगळ्या परिस्थितीतनं प्रेक्षक सिनेमागृहात येतोय, हीच जमेची बाजू आहे. आमच्यासाठी कमाई ही आहे की झिम्मासोबत हे जोडलं गेलं की झिम्मानी मराठी प्रेक्षकांना पुन्हा थिएटरमध्ये आणलं. ही कमाई आहे सगळ्यात मोठी. नक्कीच. आणि जेव्हा की हिंदी सिनेमांचा सेम टाइमला दोन मोठे सिनेमे आहेत, दोन मोठे सिनेमे, एक मोठा सिनेमा रिलीज झाला, एक ऑलरेडी येस एक्झॅक्टली येऊ घातलेत, एक ऑलरेडी रिलीज झाला होता, एक सोबत रिलीज झाला. असं असताना सुद्धा तर आत्ता जे फिलिंग असतं ना की अजून काहीतरी करायचंय, अजून काहीतरी करायचं, म्हणजे जसं तू म्हणालास मस्करीत झिम्मा 2 करायचं असेल, कुठेतरी विचार आलाय का झिम्मा 2 करायचा? हे बघ, सगळ्यांचं रायटिंग झालेलं आहे. मृण्मयी गोडबोलेंनी लोकेशन्स बघितलेली आहेत, निर्मिती सावंत, सिद्धार्थ चांदेकर, बाकी सर्व, सोनाली, ह्या सगळ्यांचं सगळं ठरलंय. म्हणजे त्यांचं फक्त आमचं ठरायचंय, बाकी आणि इरावती कर्णिकचं अख्खं ठरायचं राहिलंय अजून. सांगा म्हणजे सांगितलं ते बसून सांगतील आता ते तिला. होईल काय. ती घेईल type करून. आमच्यामध्ये आता क्लॅरिटी आहे की आता सिनेमा कसा घडेल, कुठे घडेल हे आम्हाला माहिती आहे. आता यांना कन्व्हिन्स करायचं, यांना आपलं छान चांगलं वरण भात चिकन वगैरे करून खाऊ घातलं की ते पटकन कन्व्हिन्स होतात. ते आणि त्यांना 3-4 प्लॉट्सही झालेत ऑप्शनला. हा आवडतोय का, मग इटलीचा आवडतोय का नॉर्वे? मला कुठे जायचं ते ठरलंय, मग तो तिथे जाणार. हो, मला वाटतं इटली मी करेनच मॅनेज. आणि मृण्मयीचं म्हणणं आहे नॉर्वेला जाऊ. नॉर्वेला होईल. म्हणजे
पण दोन्हीपैकी एक आम्ही ठरवू. फ्रँचायझीज बनणार आहेत का? आम्ही यांच्यापर्यंत आम्ही पोहोचूच निरोप की कुठे जायचं. हे बघ मला मी खरं अतिशय खरं उत्तर देऊ का तुला? मला फार आवडेल, फार म्हणजे फार आवडेल. आत्ता फक्त हे ह्यांच्याशी गमतीत सुद्धा हो म्हणायची भीती एवढ्यासाठी आहे की थांबा रे अजून हिंदी सिनेमे येत आहेत, चालू दे. नको घाबरू क्षिती. बोलू सुद्धा देत नाही ही बाई, तर मला हे बोलूही देत नाही. कॉन्फिडेंट ती एवढी आहे. कॉन्फिडन्स. हे बघ आपल्या आजूबाजूला चांगले सिनेमे आहेत, हिंदी पण जे येत आहेत चांगले सिनेमे, पण प्रेक्षकांना आपल्या मराठी प्रेक्षकांवर पण तेवढाच विश्वास. करेक्ट आहे. आणि आपण मारधाडवाले सिनेमे नाही होत, आपण छान इमोशनल आणि फॅमिलीला जोडून घेणारे सिनेमा बनवलाय आपण. प्रेक्षकांना ते खूप आवडेल. हा झालं काम ऑन. जिम्मा 2 येणार आहे, मग काय बोलणार? आणावाच लागेल. पोहोचला तरी मला काय पर्याय का काय? असे- मला पर्यायच नाही, आणावाच लागेल. फक्त यावेळी सगळं ह्यांनी करायचं. हो, कॉस्ट्युम्स मी आणेन माझे. आपले करू. केवढ्या पर्सेस आहेत आपल्याकडे, ऍक्सेसरीज आल्या इथे. यावेळी कॅरेक्टर टाकावं लागेल, रेड पर्स आहे. तशी मी बॅगवरती करेक्ट. निर्मलाची पर्सवती. येस. सो धमाल, मज्जा, सगळं ते मिक्स्ड इमोशन्स घेऊन ही जी शिदोरी आहे ती घेऊन तुम्ही गाठीशी आता पुढे जाणार आहात. भरपूर काय काय करायचं असेल, पण आता जिम्माची ही शिदोरी तुला काय देऊन जाणार आहे, तुला काय देऊन जाणार आहे, तुम्हाला काय, तुला काय आहे जे घेऊन पुढे जाणार आहात? मला असं वाटतं मी इथून पुढे काम करताना म्हणजे ही आपण शिकतच असतो, पण ह्या सिनेमानी आत्ताच्या रिस्पॉन्सनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवली. दॅट इज तुम्ही तुमचा कंटेंट ओरिजिनल ठेवा. तुम्ही एकत्र कुटुंबाला बघता येईल असा सिनेमा मराठीत बनवा आणि सगळ्या वयोगटांना रिलेट होईल असं काम करा. सो इथून पुढे प्रयोगही करताना सिनेमामध्ये तो एकत्र कुटुंबाला बघता येईल हाच करावा लागेल. आणि मला असं वाटतं की हेच यापूर्वी होत आलेलं आहे. म्हणजे मराठी प्रेक्षकांची अभिरुची ही नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करण्याची पण आहेच, परंतु त्यांना कुठेतरी एकत्र कुटुंब, एकत्र ग्रुप, एकत्र समाज याच्यावर प्रचंड विश्वास आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हीच शिदोरी घेऊन जाईल की या पद्धतीच्या सिनेमांकडे जास्त कल द्यावा लागेल आपल्याला इथून. जबाबदारी वाढली. करेक्ट. 100%. मला असं वाटतं की आपली मराठी लोक आहेत ना, सगळे ऑडियन्सेस, त्यांना आपलंच घर मोठ्या पडद्यावर पाहायला फार आवडतं. आपल्याच घरातले लोक, आपलीच बहीण, आपलीच मावशी त्या मोठ्या पडद्यावर वेगळ्या कॅरेक्टरमध्ये कशा दिसतील किंवा नाट्यगृहामध्ये कशा दिसतील हे त्यांना बघायला फार आवडतं. कारण इझिली कनेक्शन तयार होतं, लगेच रिलेशन तयार होतं त्यांचं, कारण ऑलरेडी एक नातं असतंच, तर त्या पात्राबरोबर पण रिलेशन तयार होतं. तर मला असं फार वाटतं की अशी अनेक पात्र अजून दाखवायची राहिली आहेत, जे मी क्षिती आणि हेमंतलाच सांगेन की अशी अनेक पात्र आहेत जी दाखवायची राहिली आहेत. तर माझं म्हणणं आहे स्टोरी तयार होत राहील, आपण चांगली पात्र शोधूयात सगळे मिळून की जे प्रेक्षकांना बघावीशी वाटतील की मला हे पात्र बघायचं, मला ते पात्र बघायचं. अशी छान छान पात्र शोधूयात की जी एकत्र आणल्यावर काय गोष्ट घडू शकते. सो मला असं वाटतंय की हेमंत म्हणाला तेच मला म्हणायचं की एकत्र सिनेमा पाहणं, आपण एकत्र काहीच नाही केलं गेल्या कित्येक दिवसांमध्ये, आपण एकत्र कुठे गेलोच नाही आहोत. सो एकत्र जाण्याला फार महत्व आहे की सगळी गँग घेऊन आपण सिनेमाला गेलो. भले ती गँग महिनोन्महिने एकमेकांना भेटतही नसतील, पण आमच्या सिनेमामुळे जर का एखादी गँग एकत्र येत असेल तर आम्हाला ते हवंय. आम्हाला एकत्र करणारी फिल्म बनवायची आहे असं मला तरी फार वाटतं. ही शिदोरी लोकांच्या प्रेमाची आहे, तीच पुढे घेऊन जायला आवडेल. मला असं वाटतं की आपल्या लोकांना ना हलकं फुलकं बघायला खूप आवडतं. एक्झॅक्टली. म्हणजे खूप असं खूप टेन्शनचं नको वाटतं, कारण आपल्या आजूबाजूला घरात खूप काही प्रॉब्लेम्स असतातच, ते आपण फेस करत असतो. तर 3 तास थिएटरमध्ये जाऊन विरंगुळा हवा असतो. त्यामुळे मला पर्सनली नेहमीच वाटतं की लोकांना हसवायला जे आवडतं तेच मी यापुढे करेन असं मला वाटतं. आणि ते प्रचंड कठीण आहे, जे तू वर्षानुवर्ष करत आलेली आहेस. आजही आम्ही ते पाहतोय. आता तर असं होतं की निर्मिती सावंत ही व्यक्ती त्या सिनेमामध्ये असं केलं तरी सुद्धा लोक हसत असतात. हे खरं आहे, कारण ते उत्सुकता ताणली जाते. म्हणजे जसं जसं तुम्ही बोलताय तसं तसं मला तो सिनेमा पाहायची उत्सुकता नक्की
आम्ही का बोलतोय हे सगळं? तू जावंच आता तिकीट काढ. आज आत्ता हे आम्ही आलोय का बोलतोय इथे? आम्ही. मी जाणार आहे येस क्षिती सोबत की काय शिदोरी काय घेऊन मला असं वाटतं लाईक निर्मिती मावशी साईड की सिम्प्लिसिटी आहे ना, म्हणजे प्रत्येक वेळेला कॉम्प्लेक्स गोष्ट सांगताना ती कॉम्प्लेक्सिटीनी सांगायची गरज नसते. म्हणजे खरं तर आम्हाला असं सिम्पल आहे, साधी आहे आपली गोष्ट, साधी आहे आपली गोष्ट, हे मला अजूनही वाटत होतं. आज लोकांच्या रिव्ह्यूने जे कळतंय ना की सिम्पलमध्ये सुद्धा त्यांना काय मिळालंय त्याच्यातनं, हिडन अर्थ त्यांनी इतका पटकन शोधलाय जो त्यांना कळेल की नाही ते सगळं जाऊ दे, आपण एक सिम्पल गोष्ट करू. तर मला वाटतं सिम्प्लिसिटी इज व्हॉट वर्क्स. म्हणजे फक्त दिसण्याची सिम्प्लिसिटी नाही, थॉटची सिम्प्लिसिटी. आपलं असं वाटलं तर ते अजून बघावं असं वाटतं, फॉरेन वाटलं तर नाही वाटत तेवढं. तर मला वाटतं सिम्प्लिसिटी इज व्हॉट इज वर्कड आणि आय थिंक ते घेऊन पुढे जायला. आणि आय से दिस फॉर चलचित्र ॲज अ कंपनी, that as a company I would see to it that simplicity remains constant. नक्कीच. सो येस, लुकिंग फॉरवर्ड टू सो मेनी थिंग्स. म्हणजे जिम्मा 2 जसं तुम्ही म्हणालात तर मला बघायचं आहे. तो नॉर्वेला जातो, हां, तर ते नॉर्वेला जातो की तो इटलीला जातो की तो कुठे जातो, आणि जिम्मा ट्रिपवरती मी जाते का हे पण मला बघायचं आहे, कारण की मी आयडिया दिलेली आहे. ती आयडिया तुझी आम्ही बहुतेक करू इम्प्लिमेंट. माझा पासपोर्ट रेडी आहे. माझा पासपोर्ट रेडी आहे. कोणी ट्रॅव्हल कंपनी असेल जर, तर आम्ही आता सांगतो की आम्ही सगळे जिम्माचे सगळे आर्टिस्ट आणि आमचे दिग्दर्शक टूरवर यायला तयार आहेत. फक्त स्क्रिप्ट नाही लिहिलेला पण तयार आहे. नाही, ट्रिप, जिम्माची ट्रिप घेऊन जायचे, ट्रिप सोबत जायचं. येताना पैसे जमा करून आणणार, मग त्यातनं आपण दुसरा घ्यायचा आणि एक रेड पर्स पण विकत घेऊन यायची त्या पैशातून. तेव्हा निर्मिती मावशी अरे एका पण हे सगळ्यांना एक असं सुविनेर म्हणून एक रेड पर्स. जिम्माटूला पिवळी पर्स असं ठरवलं. किंवा आपण जिम्माटूचं नाव जिम्माटू द रेड पर्स. बेस्ट. लाल जिम्मा. सो येस, धमाल, छान मज्जा तर झाली. आय एम शुअर की तुम्ही सगळ्यांनी जिम्मा पाहिला असेल. नसेल पाहिला तर माझ्यासारखी चूक करू नका, लगेच जा, जिम्मा पहा, कमेंट्समध्ये सांगा काय आवडलं. म्हणजे ह्यांना आपल्याला सांगता येईल की जिम्मा 2 मध्ये तुम्हाला पाहायला काय आवडेल, कोणतं कॅरेक्टर पाहायचं आहे, काय धमाल करायचंय. तो येस, थँक्यू सो मच. तुम्ही सगळे असे मस्त छान धमाल गप्पा मारायला इथे आलात. जाता जाता आज प्रेक्षकांना या माध्यमातून काय सांगावं असं वाटेल? मला एवढंच सांगावं असं वाटतं की थँक्यू व्हेरी मच की मराठी प्रेक्षक थिएटरकडे पुन्हा वळला. इन जनरलच म्हणजे कारण ना सगळ्या ओव्हरऑल इंडस्ट्रीसाठीच आम्हाला सगळ्यांना भीती होती, आणि स्पेशली हिंदीत एवढे मोठे सिनेमे आलेत, मग नाही मराठी प्रेक्षक बाहेर पडणार का. मग आपले अनेक मित्रमैत्रिणींचे पुढचे सिनेमे लागलेले आहेत. म्हणजे आपला तर आहेच, पण वर्षभर आहेत जे इतके दिवस तुंबलेत, सिनेमे जे झालं नाही आहे ज्यांचं काही. तर थँक्यू सो मच की प्रेक्षक तुम्ही सगळे आलात, आणि असेच पुढेही येत राहा आमच्या सिनेमांना. ज्यांनी बघितलंय त्यांना धन्यवाद, आणि ज्यांनी नाही पाहिलाय जिम्मा त्यांना पटके जा थिएटरमध्ये आणि रिफ्रेश व्हा. जा पटकन. जा थिएटरमध्ये. मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं, खूप ठिकाणून असे फीडबॅक येत आहेत की आमच्या इथे सिनेमा लागला नाही आहे किंवा आमच्या इथे जवळपासचं सेंटर नाही आहे. मंडळी, अतिशय दुर्दैवाने मला हे सांगावंसं वाटतंय, सांगावं लागतंय की महाराष्ट्रातली जवळपास 450 थिएटर्स बंद झालेली आहेत कोविडच्या काळात. त्यामुळे आम्ही कितीही ठरवलं तरी तुमच्या जवळची सेंटर्स ही आता कमी झालेली आहेत. म्हणजे जर गोरेगावात 8 थिएटर्स होती तर त्यातली 4 झालेली आहेत. पुण्यात जर काय 50 होती तर ती 25वर आलेली आहेत. आणि दुर्दैवाने त्याचं लिमिटेशन आम्हाला प्रचंड आहे. तरीही ज्या माध्यमातून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल आम्ही पोहोचायचा प्रयत्न करतोय. डेफिनेटली. मला वाटतं की जिम्माच्या निमित्ताने दोन्हीही बाजूंनी जबाबदाऱ्या पाहिल्या गेल्या आहेत. म्हणजे मेकर्सनी सुद्धा जबाबदारीपूर्वक चांगला सिनेमा बनवलाय, आणि प्रेक्षकांनी सुद्धा जबाबदारी उचलून ते मराठी सिनेमाला गेलेत. आजूबाजूला हिंदीचे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असताना सुद्धा मला हे असं वाटतंय की ह्या जबाबदाऱ्या आम्ही आता लक्षात ठेवून पाहत चालू की नाही, चांगलाच द्यायचा आहे. काहीही होऊ दे, काहीही होऊ दे, त्यांना चांगलाच सिनेमा द्यायचा आहे. त्यांना वाटलं पाहिजे की आपण जावं, कारण ते त्यांच्या मेहनतीची कमाई आहे. ते आपल्या तिकिटांवर स्पेंड करणार असतील तर आपण वर्थ काहीतरी देणं गरजेचं आहे, आणि ते आम्ही 100% देण्याचे 100% प्रयत्न करू. येस.
येस. सो येस, ऑल द व्हेरी बेस्ट. धमाल मजा तर होतच राहणार आहे, पण पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जिम्मा असाच सिनेमागृहात धमाल करू देत, छान छान त्याचे नंबर्स येऊ देत, सो दॅट जिम्मा 2 साठी आम्ही अजून रेडी होऊ. सो येस, थँक्यू सो मच. पण जाता जाता आमच्याकडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. सो येस, तुम्ही तर आमच्यासाठी गिफ्ट आणलंय, म्हणजे सिनेमागृहात घेऊन आलोय, तर आमचे पण एक छोटंसं आमच्याकडनं G2 दुग्नी गुडनेस आहे. ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी भरपूर खाऊ आहे. सो येस, आमच्याकडनं तुम्हाला हे गिफ्ट. थँक्यू 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 व्हेरी मच. सो येस, सो थँक्यू सो मच. तुम्हाला हे आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ह्यांच्यासाठी कमेंट्स नक्की द्या. थँक्यू. थँक्यू.